गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। पेण पोलीस ठाण्यामार्फत वृद्धाश्रमात मिठाईचे वाटप। पेण पोलीस ठाण्यामार्फत दिवाळी, लक्ष्मीपूजन व पोलीस स्मृती दिनाचे औचित्य साधून पेण येथील अहिल्या महिला मंडळाच्या वृद्धाश्रमात जाऊन वृद्धाश्रमातील आजी आजोबांना मिठाईचे वाटप केले। तसेच या आजी आजोबांबरोबर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जवळपास अर्धा तास गप्पा देखील केल्या। त्यांच्या आनंदात आनंद साजरा केला। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुंद, पोलीस निरीक्षक संदीप बागुल, पोलीस उपनिरीक्षक विक्रम नवरखेडे, दामिनी पथक, गुन्हा प्रकटीकरण विभाग, गोपनीय विभाग यांच्यासह पोलीस ठाण्यातील महिला व पुरुष कर्मचारी हजर होते। अहिल्या महिला मंडळाच्या सर्वेसर्वा अश्विनी गाडगील या स्वतः पोलीस कर्मचाऱ्यांच्या सोबत जातीने हजर होत्या। यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक संदीप बागुल व अश्विनी गाडगील यांनी सांगितले की लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर आणि खास पोलिसांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आज सर्व पोलीस कर्मचारी अहिल्या मंडळाच्या वृद्धाश्रमात आलेले आहेत आणि वृद्धाश्रमामध्ये तशी खूप आजी आजोबा आहेत। त्यांना आजी आजोबांना खास भेट देण्यासाठी आलेत। त्यांचा अनुभव काय आहे हे आपण आता पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीपजी बागुल साहेब आहेत त्यांच्याशी करणार आहोत आणि तसंच इथल्या संचालिका अश्विनी ताई आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत। काय अनुभव होता? आज 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिन या दिवसाचं औचित्य साधून आज आम्ही आपल्या पेण शहरातील अहिल्या महिला मंडळ या ठिकाणी भेट दिली। याच्यामागची संकल्पना एवढी एकच होती की आजची सुरुवात, आज जी आपला देश महाराष्ट्र आज आपली दिवाळी साजरी करत आहोत, तर आमच्या डोक्यात एवढंच होतं की आजची ही दिवाळी आपण वृद्धाश्रमामध्ये अहिल्या मंडळामध्ये साजरी करणं गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही सर्व पोलीस बांधव अधिकारी सर्व आम्ही महिला आश्रम अहिल्या मंडळ इथे आम्ही आलेलो आहे। आजची जी दिवाळी आहे आमचे इथे जे वृद्धाश्रमात जे सर्व आहेत त्यांच्यासोबत आम्ही घालवलेले आहे। एकच त्याच्या मागचं प्रकरण होतं की त्यांच्यासोबत आम्ही आमचा आनंद साजरा करू शकतो। आजची दिवाळी साजरी करायची होती, बस हेच आमची एक आजची संकल्पना होती। धन्यवाद ताई। कसा आजचा अनुभव आहे? खरं सांगू का, आजचा अनुभव खूप अनोखा आहे। आपण ज्यांना पोलिसांपासून लोक दूर जातात, पण आजचा अनुभव त्याच्या उलटा आहे आणि आम्हाला तो वारंवार येतो अहिल्या मंडळाला। बागुल सर, घरत मॅडम आणि हे सगळे पोलिसांचे जे स्टाफ आहेत पेण पोलीस स्टेशनचे, ते सगळे आपल्याला सहकार्य करतात आणि आज आजी आजोबांसाठी ते विशेषत्वाने वेळ काढून आलेत। म्हणजे एका आजींनी तर सांगितलं, तुम्ही ऑन ड्युटी आलात का? तर आणि इतका वेळ त्यांनी आपल्याला दिला, आजी आजोबांचं त्यांच्याशी संवाद साधला। हा मला जास्त भावलेला क्षण आहे की त्यांच्याशी मनमोकळा गप्पा त्या आजी आजोबांनी पण मारल्या, की त्यांना जी भीती आहे, एका आजी आजोबांनी गमतीमध्ये पण सांगितलं की त्यांच्याशी प्रेमाने बोला, पण त्याचाही त्यांनी वाईट नाही वाटून घेतलं। त्यांना अगदी सांगितलं की आम्ही चांगल्या लोकांशी चांगलंच वागतो आणि प्रेमानेच बोलतो। तर हा संवाद साधणं आहे, हा खूप आज छान झाला आणि दिवाळीच्या निमित्ताने ही सगळी मंडळी इथे आली। पेण पोलीस स्टेशन पूर्णपणे सगळी जण अहिल्या मंडळाच्या मागे कायमच आहेत आणि आम्हाला अभिमान आहे की एकही आम्हाला वाईट अनुभव कधी पोलिसांकडनं आला नाही। लोकांना हेच सांगणं आहे की ते आत्ता सणाच्या दिवशी सुद्धा ऑन ड्युटी आहेत। म्हणजे खरंच आहे, मनापासून त्यांना आपण ज्याला हॅट्स ऑफ म्हणतो तसं आहे की आपण घरच्यांबरोबर आनंद साजरा करतोय आणि ही सगळी मंडळी आपल्या संरक्षणासाठी आहेत, की काही व्हायला नको, जे सुरक्षितता आहे समाजाची ती अखंड राहो। तर मला असं वाटतं, मी खरंच शुभेच्छा देते आणि सगळ्या नागरिकांतर्फे आभार मानते की तुम्ही हे एवढे सगळ्यांसाठी करताय, तर हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे की ही जी जाणीव, ही संवेदना जी आपल्या पोलिसांकडे आहे ती सगळ्यांपर्यंत गेली पाहिजे। पुन्हा एकदा आजी आजोबांतर्फे आणि आमच्या सगळ्या स्टाफतर्फे तुम्हाला धन्यवाद देते, आभार मानते। धन्यवाद। पेण पोलीस ठाण्याची चांगली संकल्पना आहे, आनंद घ्या आणि आनंद द्या। दरवेळेला पोलीस म्हटल्यानंतर वाईटच असं नाही, परंतु पेण पोलीस ठाण्याचा जर अनुभव केला तर खूप काय असे आनंददायी प्रसंग या पोलीस ठाण्याने दिलेले आहेत। कारण जोपर्यंत माणूस वर्दीतला उभा आहे तोपर्यंत गर्दीतला सण असाच साजरा होईल। धन्यवाद। अब बांटते हैं ये गम भीगे नैना, जो खिड़कियों से झांकते थे नैना, घुटन में बंद हो गए हैं।
सा दिल में तूफान है, नैना कभी। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.